काल विधान परिषदेवरील 10 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झाला. उद्धव ठाकरे सहित काल विधान परिषदेतील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासारखे होते. काल उद्धव ठाकरे पाहिल्यानंतर पुन्हा लोक म्हणायला लागले की खरंच ठाकरे होणे सोपे नाही. उद्धव ठाकरे अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला खरं तर राजकारणच समजले नाही. त्यामुळे कालच्या पटलावरती कदाचित देवेंद्र फडणवीसांनी आणि एका अंगाने एकनाथ शिंदेंनी मान्य केले की ठाकरेंना खरंच राजकारण कळले नाही. जिथे बोट धरून चालायचे होते तिथे ठाकरे शब्द पकडून बसले आणि 2 व्यक्तींची 2 पक्षांची फाटाफूट झाली. इकडे एकनाथ शिंदे 5 वर्षांनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसमोर म्हणाले, संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा वर्षाव आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर मन आहे की हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा तुमचा शेवट नाही, या आपण कधी भेटूयात, बोलूयात. शिंदेही तेच सांगू पाहत आहेत, हे राजकारण आहे, आपण पुन्हा एकदा बसूयात, बोलूयात. पण ठाकरेंनी तेही धुडकावले. नीतिमत्ता, भावना, वैचारिकता या गोष्टींना खरोखर राजकारणामध्ये काही स्थान आहे की नाही हा प्रश्न होता. पण त्या मुद्द्यांना स्थान आहे हे ठाकरे वारंवार बोलून दाखवतात. कदाचित 5 वर्षात पहिल्यांदाच ठाकरे असे म्हटले असावे की एकनाथ शिंदेसारखा माणूस जो माझ्या खूप जवळचा होता, त्या माणसालाही मी कधी कळवलोच नाही. ठाकरेंचे हे शब्द आहे का? मित्र कोण आणि शत्रू कोण याचे गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, पण मी कोणाला कळलोच नाही. देवेंद्र फडणवीस तर असेही आणि तसेही विरोधक बनले होते, पण कदाचित साताऱ्यामध्ये 20 तारखेला जे घडले त्यानंतर एकनाथ शिंदेंनासुद्धा ही अनुभूती झाली असावी की ठाकरे त्यावेळी योग्यच होते. मी तुम्हाला थोडंसं बॅकफ्लॅशला नेते. आठवत असेल 2019च्या आधी ठाकरे आणि फडणवीस वेगळे होण्याआधी एकत्र सत्तेत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे सत्तेत असतानासुद्धा भाजपच्या विरोधात भूमिका घ्यायचे, भाजपच्या विरोधात बोलायचे, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न तयार करायचे. सत्तेत राहून विरोधकाची भूमिका ठाकरेंनी निभावली, कारण काही भाजपचे निर्णय हे नीतिमत्तेला धरून नव्हते असं ठाकरेंचं त्यावेळी मत असायचं. सत्तेत राहून आपल्या सोबतच्या पक्षाला विरोध करणे ही तशी खूप मोठी डेअरिंग होती. याचा अर्थ आपण कधीही पक्षातून बाहेर पडायला तयार आहोत हा मेसेज त्यावेळी ठाकरे देण्याचा प्रयत्न करायचे. याचा अर्थ ठाकरे सत्तापीपासून होते. 2019ला फाटाफूट इतकी पडलेली होती की त्यावेळीही ठाकरे आणि फडणवीस वेगळे लढण्यावर त्यांचं एकमत होतं. त्यानंतर ठाकरे शहांची भेट झाली, फॉर्म्युला ठरला अशी घोषणा झाली आणि 2 पक्ष एकत्र लढले. अडीच वर्षांचं मंत्रिपद, मुख्यमंत्रीपद द्यायला फडणवीस किंवा भाजप हा पक्ष तयार नव्हता. जे ठरले ते द्यायला तयार नाहीत, तर मग आम्ही दुसरा रस्ता निवडतो या भूमिकेवर ठाकरे आले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्याच ठाकरेंची जिरवण्यासाठी 2.5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 2022च्या जून महिन्यात साम दाम दंड भेद ही रणनीती आखत एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आले. जे शिंदेंबाबत केले तेच 2019ला ठाकरेंबाबत केले असते तरीसुद्धा भाजपा आणि शिंदेंवरती हवे तितके शिक्के लागले नसते, गद्दारीचा शिक्का लागला नसता. 2.5 वर्षे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन असं जाणवलं की हेही आपल्या डोक्यावर बसू शकतात आणि त्यामुळे हळूहळू करून शिंदेंना हटवण्याची तयारी होऊ लागली. 2024चे इलेक्शन पार पडले आणि त्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हापासून आत्तापर्यंतची जर एक टाईमलाईन जोडायची तर आनंदाचा शिदा, माझी शाळा असे बऱ्याच एकनाथ शिंदेंच्या योजना बंद झाल्या. योगेश कदम, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, दादा भुसे असे एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले. आताही दीपक केसरकर हे अडचणीत आणले गेले. त्यानंतर नगरपरिषदा, महानगरपालिका निवडणुका आणि आता झेडपी. नगरपरिषदेला सगळे पक्ष स्वतंत्र लढले. शिंदेंनी अनेक नगरपरिषदा काबीज केल्या. महानगरपालिकेत फक्त मुंबईपुरती युती केली गेली आणि आता झेडपीमध्ये सामदाम दंडभेद वापरून सातारा झेडपी ताब्यात घेतली. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेंनी अनेकदा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला, अनेकदा अधिवेशनादरम्यान दिल्ली दौरे केले, अनेकदा बंद दाराआड शहांसोबत चर्चा केल्या, अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली आणि आत्ताच्या अधिवेशनात तर भाजप या पक्षाविरोधातच जवळपास शंभूराज देसाई आणि अख्खे बाकीचे मंत्रिमंडळ पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. पण आपलेच दात आणि आपलेच होठ या भूमिकेमुळे शिंदेंना बोलता येणार नाही आणि म्हणून काल कदाचित विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू हे शिंदेंचे ठाकरेंसाठी निघालेले उद्गार. शेवटी मी उद्धव ठाकरेबाबत उद्धव ठाकरे साहेब हे 2022 नंतर शिंदेंच्या तोंडून ऐकलेले शब्द सांगतायत की ठाकरे होणे खरंच सोपे नाही, याची अनुभूती कदाचित शिंदेंना आली असावी.
तुम्हाला काय वाटतं, राजकारणाचे छक्के पंजे म्हणजे खरोखर ठाकरेंना समजले नाही का, की ठाकरे जे करत होते ती नीतिमत्ता होती आणि हे जे राजकारण सुरू होतं ते अभद्र राजकारण होतं, कूटनीती होती, की मग हेच राजकारण असते? कमेंट करा. विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.